नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहिलं की दुर्योधन पांडवांच्या सेनेतील पराक्रमी योद्धे सांगत राहतो. या श्लोकात तो एक महत्वाचं वळण घेतो. इथून पुढे तो पांडवांची ताकद न सांगता स्वतःच्या बाजूच्या सेनेबद्दल बोलायला सुरुवात करतो आणि हेच त्याच्या मनातल्या भीतीचं खरं चित्र दाखवतं. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थान् ब्रवीमि ते. या श्लोकात दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना म्हणतो, आता आमच्या बाजूचे जे विशेष आणि महत्त्वाचे योद्धे आहेत ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. माझ्या सेनेत जे नेते आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुर्योधन म्हणतो लक्ष देऊन ऐका. म्हणजे काय? तो आधीच पांडवांची ताकद सांगून थोडासा घाबरलेला आहे. आता तो स्वतःलाच धीर देण्यासाठी आपल्या सेनेची ताकद मोठ्याने सांगू लागतो. जेव्हा मनात भीती असते तेव्हा आपणही असंच करतो. आपल्या आयुष्यातही हेच घडते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला घाबरवते तेव्हा आपण म्हणतो, नाही, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे तेही आहे, मीही काही कमी नाही आहे. हे वाईट नाही, पण हे दाखवतं की मन आतून थोडंसं अस्थिर आहे. त्या एक श्लोक 7 आपल्याला हे शिकवतो, खरं सामर्थ्य आरडाओरडीत नसतं, ते शांत आत्मविश्वासात असतं. जेव्हा मन शांत असतं तेव्हा स्वतःला सिद्ध करायची गरज भासते. पुढच्या श्लोकात दुर्योधन आपल्या सेनेतील योद्धांची नावं एकामागून एक सांगायला सुरुवात करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू.